हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चीनने अमेरिकेला उपाशी मारण्याचा प्लॅन केला होता आणि तो प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. कोरोनाच्या भयंकर संकटानंतर, कारण कोरोनाचा विषाणू चीनमधूनच आला होता हे आता सर्वमान्य आहे आणि अजूनही कोरोनाचं संकट गेलेलं नाही, केसेस वाढतच आहेत. आणि आता चीनची ही नवी खुरापत आणि तीही महासत्ता अमेरिकेत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी दहशतवाद म्हणजे काय, चीनने ज्या बुरशीचा वापर केला होता त्या बुरशीबाबत आपण माहिती घेणार आहोत. ती बुरशी किती घातक आहे आणि चीननं असं का केलं, अमेरिका आणि चीनच्या संबंधाची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. आता बातमी काय आहे, तर बातमी आहे फ्युसेरियम ग्रॅमिनेरम नावाची एक बुरशी आहे. त्या बुरशीची तस्करी चीनमधील 2 व्यक्ती अमेरिकेत करत होते आणि तशी तस्करी करताना त्या 2 व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. आता चीनमधील या दोघांचा हा जो ॲक्ट आहे त्याला ॲग्रो टेररिझम असं म्हटलं जातं, कृषी दहशतवाद. कृषी दहशतवाद म्हणजे काय, तर शेती क्षेत्रात जाणून बुजून रोग, कीटक किंवा हानिकारक जैविक सोडून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करणे व अन्नधान्याची टंचाई निर्माण करणे. बघा, म्हणजे चीनचा खूप मोठा प्लॅन होता अमेरिकेला उपाशी मारण्याचा. आता कृषी दहशतवाद जो आहे तो घातक का आहे, कारण तो लवकर ओळखता येत नाही, मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवतो आणि जर एखाद्या देशाची कृषीवर अर्थव्यवस्था असेल तर मग पाहायचंच काम नाही. जसं की भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कृषीवर आधारित आहे. आता ही जी बुरशी आहे फ्युसेरियम ग्रॅमिनेरम ही घातक का आहे, कारण हे सर्वमान्य आहे की या बुरशीचा वापर कृषी दहशतवादासाठी, ॲग्रो टेररिझमसाठी केला जाऊ शकतो. यामुळे कृषी क्षेत्रात अब्जावधी डॉलरचे नुकसान होऊ शकते. गहू, तांदूळ, ओट्स आणि मक्यासारख्या धान्यावर रोगाचे संकट या बुरशीद्वारे पसरविले जाऊ शकते. तसेच ही बुरशी काही टॉक्झिन्ससुद्धा निर्माण करते, ज्यामुळे मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. आता हे जे 2 चीनमधील व्यक्ती पकडले गेलेले आहेत, जियान युनकिंग व लियू झिनयोंग, तर यामधील जो जियान युनकिन आहे त्याचा चायनामधल्या चायनीज कम्युनिस्ट पार्टीशी संबंधसुद्धा आहे. हे अमेरिका जेव्हा इन्व्हेस्टिगेट करत होती, अमेरिकेतले ऑफिशियल FBI, तेव्हा त्या जियान युनकिननं हे कबूल केलेलं आहे. तसेच त्या जियान युनकिनला चायनीज गव्हर्नमेंटकडून फंडिंगसुद्धा अशा कामासाठी मिळत होती. तर कृषी दहशतवादासारख्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या खूप भयंकर आहेत आणि त्याचा आपण सर्वांनी विरोध केला पाहिजे. आणि भारताला सुद्धा चीनपासून धोका आहे, तर भारतात सुद्धा असा कृषी दहशतवाद चीन पसरवणार नाही याची काही गॅरंटी नाही. आता चीन आणि अमेरिकेमध्ये जे टेरिफ आहे, कर लावतात जे इम्पोर्टवर, त्यावरून काही गोष्टी सध्या बिनसलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्यातले ट्रेड निगोशिएशन्स, व्यापार वाटाघाटी थांबलेले आहेत. स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा एक शहर आहे, त्या शहरामध्ये मीटिंग झाली होती अमेरिका आणि चीनमध्ये. याच्यामध्ये त्यांनी एक 90 दिवसांचा कूलिंग ऑफ पिरियड टेरिफबाबत मान्य केला होता. म्हणजे काय, तर चीन काय करेल, अमेरिकेच्या ज्या वस्तू आहेत, ज्या वस्तूंवर 125% टेरिफ लावलेला आहे, शुल्क लावलेला आहे, ते 10% आणेल. आणि अमेरिका जे ते चीनमधून जे अमेरिकेमध्ये आयात होते त्या मालावर 145%हून 30% टेरिफ कमी करेल. टेरिफ म्हणजे काय, तर एखाद्या देशामध्ये जर दुसऱ्या देशातून काही माल आयात होत असेल तर त्या आयातीवर जो लावलेला कर असतो, शुल्क असते, त्याला टेरिफ म्हणतात. परंतु असे निगोशिएशन झाले जिनिव्हामध्ये आणि लगेच काही दिवसानंतर ट्रम्पनं आरोप केले की चीन उल्लंघन करत आहे जे जिनिव्हामध्ये टर्म्स अँड कंडिशनमध्ये ॲग्रीमेंट झालं होतं त्याचं चीन उल्लंघन करत आहे आणि चीननं असे आरोप फेटाळलेले आहेत. मग त्यामुळं हे जे जिनिव्हामधल्या ट्रेड निगोशिएशन झाले होते ते थांबले आणि चीन आणि अमेरिका एकमेकांच्या वस्तू आणि सेवांवर टेरिफ लावतच आहे आणि त्या टेरिफबाबत अजून काहीही वाटाघाटी झालेल्या नाहीत. तर काही एक्सपर्ट लोक असं म्हणत आहेत की हे जे टेरिफ वार आहे, टेरिफ युद्ध चालू आहे, या टेरिफ युद्धामुळेच चीन अमेरिकेत अशा कार्यवाया करत आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा. आशा करतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.